नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर पैशाचं पाकिट सापडल्यानं गोंधळ। पाकिट बाळगणारा व्यक्ती किशोर दराडेंशी संबंधित असल्याची माहिती। पावसाळी अधिवेशन सरकारच्या निरोपाचं अधिवेशन। उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर घणाघात। खत विक्रेत्यांकडून सरकार हप्ते घेतंय। त्रिकुटांचे सरकार लुटारू सरकार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। काँग्रेस नेते राहुल गांधी वारीच्या रंगात रंगणार। राहुल गांधी आषाढी वारी दरम्यान पंढरपुरात येणार। मंदिर समितीकडे सुरक्षा यंत्रणांकडून चाचपणीची। शंभूराज देसाईंच्या शब्दाखातर 13 जुलैपर्यंत वाट बघणार। 13 जुलैनंतर मराठा समाज पूर्ण ताकदीने लढेल। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। 18व्या लोकसभेच्या लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची निवड। सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष। राज्य सरकारचे सर्व भ्रष्टाचार लोकांसमोर आणा। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं महाराष्ट्र नेत्यांना आदेश। महायुतीचं सरकार भ्रष्ट असल्यास जनतेला सांगा। पटोलेंसह काँग्रेस नेत्यांना सूचना। काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांना पक्षाचे दरवाजे बंद। काँग्रेस हायकमांडचा निर्णय। राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंच्या महाराष्ट्र काँग्रेसला सूचना। महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार। आजच्या बैठकीत महाविकास आघाडीचा निर्णय सरकारला विरोध करतच राहणार। मविया नेत्यांची भूमिका। मविया मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार। सूत्रांची माहिती। लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मविया म्हणून सामोरे जाणार। मविया मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार। सूत्रांची माहिती। कोकण पदवीधर निवडणुकीत महायुतीचा उमेदवार जिंकणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा विश्वास। अमोल मिटकरींच्या दाव्यावर भाजपचा संताप। महायुती पक्की आहे आणि पुढेही पक्की राहणार। चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। इंद्रायणीच्या पृष्ठभागावर प्रदूषणाचा फेस। आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात। विरोधी पक्षनेत्यांकडून महायुती विरोधात पोस्टरबाजी। विधानसभेत महाराष्ट्र परिवर्तन घडवणार। पोस्टरद्वारे महायुतीवर हल्लाबोल। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांचं निलंबन। या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण पोटेंचा अमरावती विधानसभा निवडणुकीवर दावा। 12 वर्ष विधान परिषदेवर असल्यामुळे विधानसभा लढवण्याची पोटेंनी व्यक्त केली इच्छा। तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील बोगस व्हीआयपी पास घोटाळा प्रकरणी गोंधळ। अखिल भारतीय निर्मूलन संघर्ष समिती घोटाळ्यामुळे आक्रमक। नीट पेपर फुटी प्रकरणी धाराशिवमधील आरोपी कोनगलवार फरार। एटीएसच्या चौकशीनंतर आरोपी सातत्याने जागा बदलत असल्याची माहिती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची बांद्रा ताज लँड हॉटेलला आज बैठक। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। कल्याणमध्ये दुधाच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त। भाव कमी करण्याची सरकारकडे मागणी। आरक्षण प्रश्नी राज्य सरकार सर्वपक्षीय बैठक घेणार। राज्य सरकारने सामंजस्यातून मार्ग काढण्याचा शरद पवारांचा सल्ला। तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा विशेष ठरावाचा प्रस्ताव। तमिळनाडूतून जातीनिहाय जनगणनेला सुरुवात करण्याचा ठराव। कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी। पश्चिम घाट माथ्यावर जोरदार पाऊस। पावसामुळे राधानगरी धरणात पाण्याची आवक। मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याला पहिल्याच पावसात गळती। भिंतीमधून पाणी गळायला लागल्याने प्रवाशांची गैरसोय तर प्रशासनाची तारांबळ। पालघरमध्ये 108 आदिवासी महिलांची कोट्यावधींची फसवणूक। बचत गट तयार करून महिलांच्या नावे 25 कोटींचं कर्ज काढून महिला फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।